महाराष्ट्रामध्ये गोंधळी समाजाच्या वतीने आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। त्याचाच भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रेणुकाई गोंधळी समाज विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून पारंपरिक वाद्यासह आई रेणुका मातेची मिरवणूक काढण्यात आली आहे। या मिरवणुकीमध्ये गोंधळी समाजाचे पारंपरिक वाद्य संबळ वाजवून उपस्थित लोकांचं मनोरंजन करण्यात आलंय। यावेळी सरकारकडे देखील समाजाच्या काही मागण्या मांडल्या गेल्यात। एक गोष्टी या माध्यमातून आम्ही करत असतो आणि हा उत्सवातला आमचा 8वं पदार्पण आहे आणि इथून पुढेही अजून चांगल्या गोष्टी समाजासाठी कशा करता येतील या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आमचा जो लढा आहे तो अजूनही चालू आहे। परंतु पुन्हा एकदा शेवटी एवढंच म्हणेल की सदैव लोककलावंत शासनाला विनंती करत असतात की कलावंतासाठी काहीतरी केलं पाहिजे। कलावंतासाठी निवासस्थान असेल, आता मोठी कलावंत आहेत, आजरामर अशी लोककलावंत, त्यांनी जर तुमची कला जर पाहिली तर ते म्हणजे इतकी चांगल्या पद्धतीने सादरीकरण करत असतात आणि ते करत असताना त्यांच्या ज्या लोककलावंताच्या ज्या पगारी असतील, मानधन असेल, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी छान त्यांच्यासाठी उपयोग केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा स्वतःचा सदन निवास मिळाला पाहिजे। कारण हा जो समाज आहे गोंधळी समाज हा भटकंती करणारा समाज आहे। अनादी अनंत काळापासून भटकत इथपर्यंत हा समाज आलेला आहे आणि ही मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे आणि हा उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती, प्रबोधन, लोकसंगीत, लोककला अशा अनेक गोष्टीचं या ठिकाणी यथार्थ वर्णन आम्ही करत असतो। पुन्हा एकदा सगळ्यांना जय जगदंब, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।